नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांनी ग्रेव्हन्स अप्लाय केल्यानंतर त्यांचा फॉर्म अनलॉक झाला असेल बघा. ठीक आहे. अनलॉक झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आता या स्टुडंटला काय करायचं आहे, याची जी व्हॅलिडिटी आहे, व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केलेली होती ना, बरोबर. तर ते व्हॅलिडिटीचे रिसिप्टच्या ऐवजी तिला आता व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. तर त्याची प्रोसेस काय आहे? ठीक आहे. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेव्हियन्सचा ऑप्शन येत नसेल त्यांचं फिजिकल स्क्रुटिनी असणार आहे. त्यामुळे फिजिकल स्क्रुटिनीला जाऊन त्यांनी एडिट करायचा आहे फॉर्म तो. ओके. तर बघा, आता मी एडिट कसं करायचं, अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन जर झाला तर तुम्हाला काय करायचं आहे, आता सिम्पली या ठिकाणी जायचं आहे कॅटेगरी डिटेल. जर तुमचा कॅटेगरीची मध्ये व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड करणं असेल तर कॅटेगरी डिटेलमध्ये जायचं. जर तुमची मार्कशीटमध्ये चेंज असेल तर क्वालिफिकेशन डिटेलमध्ये जायचं आहे ना. डॉक्युमेंट एका असं जे काही तुमचं चेंज असेल त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. आता या स्टुडंटला काय करायचं आहे, कॅटेगरीमध्ये तिचं बघा या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी आहे, व्हॅलिडिटी अवेलेबल होती, तिचं नॉन क्रिमी लेअर यायचं बाकी होतं. ओके. तर नॉन क्रिमी लेअरच्या पुढे इथे काय केलेलं आहे तिनं, अप्लाइड बट नॉट रिसिव्ह केलेलं आहे, बरोबर. व्हॅलिडिटी ऑलरेडी आलेली आहे. आता ज्याची व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केलेली असेल तिथं काय असेल त्यांचं, अप्लाइड बट नॉट रिसिव्ह. मग त्या ठिकाणी काय करायचं, जसं की आता नॉन एनसीएलचं तिचं नॉन अप्लाइड बट नॉट रिसिव्ह म्हणजे रिसिप्ट होती तिच्याकडे, बरोबर. आता तिचं एनसीएल काय झालेलं, अवेलेबल झालेलं आहे. मग सिम्पली आपल्याला काय करायचं, इथं अवेलेबल करायचं. ठीक आहे. आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर असे पुढे सेव्ह अँड नेक्स्ट सेव्ह अँड प्रोसीड करत जायचं. कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स येत नाहीत तोपर्यंत. ठीक आहे. आता हे डॉक्युमेंट आलेलं आहे, याला आपण सेव्ह अँड प्रोसीड करू. पुढे काय होईल, तिचं नॉन क्रिमिलियर म्हणून येईल. इथं अगोदर रिसिप्ट होती अपलोड केलेली तिनं, आता या ठिकाणी काय करायचं आहे, तिचं नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं आहे. तर या डॉक्युमेंट अपलोडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नॉन क्रिमी लेअरची ही PDF जी आहे, PDF वरती क्लिक करा आणि इथे अपलोडचं बटन आलेलं आहे, तर अपलोडवरती क्लिक करा. ठीक आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर बघा, NCLच्या समोर व्ह्यू करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी NCL अपलोड झालेलं आहे 2027 पर्यंत. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, आपण NCL बाकी होतं ते NCL अपलोड केलेलं आहे. अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो अनलॉकच आहे या ठिकाणी. ठीक आहे. काय करायचंय तुम्हाला, ई व्हेरिफिकेशनसाठी परत करायचं आहे. या ठिकाणी सबमिट युअर ऍप्लिकेशन फॉर्म टू EFC फॉर रिव्हेरिफिकेशन, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं नाही तर तुमचा फॉर्म अनलॉकच राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म अनलॉक झाला होता तो काय झालेला आहे, लॉक झालेला आहे. ठीक आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता आता, नाही है ना. तुमचा फॉर्म काय झालेला आहे, अनलॉक झालेला आहे. आता फॉर्म अनलॉक झाला तुमचा, बरोबर. आता इथं तुमचं काम संपलं. आता कोणाचं काम बाकी आहे, तर FC वाल्यांचं, EFC वाल्यांचं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, रिसिप्ट कम ॲक्नॉलेज वरती क्लिक करायचं आणि तुमची जी अगोदर ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट होती तर त्याच्यामध्ये तुमचं व्हर्जन या ठिकाणी चेंज झालेलं असेल. तर लेटेस्टवालं जे व्हर्जन असेल त्या व्हर्जनची तुम्ही काय करायचे, प्रिंट काढायची आहे. सायमल्टेनियसली ॲक्नॉलेजमेंट जर चेंज झालं असेल तुमचं तर प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म पण डेफिनेटली चेंज झालेला असेल. ठीक आहे. तर त्या दोन्हीही प्रिंट काढायच्या आहेत तुम्ही, कारण ॲडमिशनला ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला ही प्रिंट जी आहे ती अपलोड करावी लागते. ठीक आहे. आता बघा, काही विद्यार्थी असे म्हणत आहेत की सर आमची NCL व्हॅलिडिटी आलेली आहे पण EFC होतं आमचं. ठीक आहे. EFC होतं पण त्यांनी अजून पेंडिंगच दाखवत आहे ना. व्हॅलिडी काय म्हणतो आपण, ग्रेव्हन्सची आजची शेवटची डेट आहे, बरोबर. आता EFC वाले सुधरत नाही आहेत, त्यांनी मागच्या ह्याच्यापासून काहीच केलेलं नाही. CET सेलवाल्या सगळ्यात बोगस जर साईट असेल तर CET सेलवाली सगळ्यात बेस्ट साईट म्हटलं आमची डिप्लोमाची DTEची साईट बघा. त्याच्यावरती डायरेक्टली ऑप्शन दिलेलं होतं की ई स्क्रुटिनी आहे तुमचं, ई स्क्रुटिनीचं फिजिकल करायचं, फिजिकल करू शकत होते. ई स्क्रुटिनीचा जो इन्चार्ज आहे त्याचं नाव प्लस त्याचा मोबाईल नंबर त्यांनी त्याच्यावरती दिलेला होता. येत्या लक्षात. एवढी सिंपल आणि चांगल्या पद्धतीचं
जी वेबसाईट आहे DTEच्या साईटवरती, म्हणजे डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड इयरच्या साईटवरती अवेलेबल आहे. CET सेलवाल्यांनी फक्त 1,000 रुपये फीस घेतलेली आहे डिप्लोमाची. आमची किती 300-400 रुपये फीस आहे फक्त, त्याच्यामध्ये त्यांनी चांगली सुविधा दिलेली आहे. ठीक आहे. तर CET सेलवाल्याने थोडं याच्यावर याच्यामध्ये लक्ष द्या, कारण विद्यार्थ्यांचा ग्रेव्हियन्स आलेला आहे, त्यांचे मार्क चेंज आहेत, कुणाकुणाचे आता रिसिप्ट आलेली आहे, खूप सारे प्रॉब्लेम सुरू आहेत. तर मुलांकडे लक्ष द्यावं थोडंसं, आणि त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करण्यात यावे. कारण आत्ताही मला अजून किती 7 ते 8 मुलांच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत की सर आम्ही 12 तारखेलाच ग्रेव्हियन्स सबमिट केलेलं आहे, बट अजूनही पेंडिंग दाखवत आहे. आता काय करायचं अशा विद्यार्थ्यांनी? जर यांचं नुकसान झालं तर रिस्पॉन्सिबल कोण राहील? CET सेलवालेच, बरोबर आहे. तर मी CET सेलचा जो आपला रजिस्टर्ड नंबर आहे, तर तो नंबर काय केलेला आहे मी याच्यावरती टाकलेला आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. त्याच्यावरती तुम्ही लँडलाईन नंबर आहे, त्याच्यावरती फोन करून तुमची कंप्लेंट काय असेल तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता तिथे. ठीक आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तो ग्रुप जॉईन करा तुम्ही. आणि काही तुमचा इश्यू असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डिस्कस करू शकता त्या नंबरवरती. ओके. तर हे झालं स्क्रुटिनीवाल्यांचं. आता काही विद्यार्थ्यांचे बघा फिजिकल स्क्रुटिनी होतं, तर त्यांना त्या फिजिकल स्क्रुटिनीवरती जाऊन काय करायचं आहे, तर तुमचं एडिट करून घ्यायचा आहे फॉर्म जो असेल तुमचा, है ना. आता आता हे झालं आपल्या ग्रेव्हियन्स बद्दल. आता याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. तर आता त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. कोणती? तर ज्या विद्यार्थ्यांचे फक्त रिसिप्ट अपलोड केलेली होती आणि त्यांचे ओरिजिनल आलेले, एवढाच जर प्रॉब्लेम असेल तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. कसा? तर त्यांना मुदत दिलेली आहे बघा, कॅप राऊंड थर्डचा शेवटच्या डेटपर्यंत ते काय करू शकतात, त्यांची जी ओरिजिनल आलेले डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करू शकतात. ठीक आहे. फक्त जर काही विद्यार्थ्यांचा तेवढा रिसिप्टचाच प्रॉब्लेम असेल, अगोदर रिसिप्ट अपलोड केलेली होती आणि आता ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं आहे, फक्त एवढाच जर प्रॉब्लेम असेल तर अशा मुलांनी ग्रेव्हियन्स आता नाही टाकला तरी चालेल. ठीक आहे. कशामुळे? कारण त्यांना बघा, आपल्याला दिलेला असतो कॅप राऊंड थर्डच्या शेवटच्या डेटपर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, तर हे जे आहेत डॉक्युमेंट फक्त EWS सर्टिफिकेट, NCL आणि व्हॅलिडिटी, हे तीनच डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल जर अपलोड करायचे राहिले असतील तर या तारखेला पण 3 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. पण जर तुमचा ग्रेव्हियन्सचा अदर प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर अदर प्रॉब्लेम जर असेल तर तुमचा तो सॉल्व्ह होणार नाही, कारण ते आज 5 वाजेपर्यंत तुम्हाला ग्रेव्हियन्सचा सबमिट करायचा होता. ठीक आहे. फक्त डॉक्युमेंट जर ओरिजिनल आले असतील आणि त्याला जर अपलोड करायचं असेल तर तो प्रॉब्लेम थोडा जो आहे ना, तो तुम्हाला तेव्हा जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. पण तेव्हा केलं तरी तुम्हाला FCलाच जाऊन ते डॉक्युमेंट अगोदर काय करायचे, सबमिट करायचे आहेत आणि त्याच्यानंतरच कॉलेजला नेऊन सबमिट करायचे आहेत. ठीक आहे. आय होप तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील रिगार्डिंग. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे की डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा ह्या किती असतात? 10% जागा असतात फक्त. ठीक आहे. तर आज रात्री मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. कशाचा? तर वॅकन्सी आणि तुमचा कट ऑफ प्रिव्हियस इयरचा, त्याच्यावरनं तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा प्रिपेअर करायचा त्याच्यावरती. ठीक आहे. तर यासोबतच बघा, आमच्या टीमनं काय केलेलं आहे, म्हणजे एक मॅडम आहे, त्यांची टीम जी आहे कन्सल्टन्सी सुरू करतात. तर त्यांनी डिप्लोमाचे जवळपास आमचे 90 मुलांचे ॲडमिशन कन्फर्म करून दिलेले आहेत कॅप राऊंड 1 मध्ये, है ना. डायरेक्ट सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचे मिळून. आता कॅप राऊंड 2 मध्ये त्यांनी भरपूर सारे ऑप्शन भरलेले आहेत. तर मुलांचा नंबर म्हणजे तुमचे मार्क किती, तुमचा होम डिस्ट्रिक्ट कोणता, ठीक आहे. होम डिस्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा आता डायरेक्टली डिग्रीचे मुलं आहे, तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरचे, तर तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट नसतो, तुम्हाला होम युनिव्हर्सिटी असते. ठीक आहे. तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती, अदर होम युनिव्हर्सिटी कोणती, तुमचे कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यावरनं तुमचा कोणत्या कॉलेजला कोणत्या ब्रँचला नंबर लागू शकतो याचं ॲनालिसिस ही जी टीम आहे कन्सल्टन्सीची ते करत असते. जर इंटरेस्टेड मुलं असाल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे या ठिकाणी, या नंबरवरती इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून तुम्ही मेसेज टाका त्या ठिकाणी, आहे ना. तर त्यांची जी फीस आहे, मला वाटतं काहीतरी 5,000पर्यंत फीस आहे त्यांची. ठीक आहे. तर म्हणजे 3,000 ते 5,000च्या दरम्यान काहीतरी आहे ती. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर त्या ठिकाणी मेसेज करा, तुम्हाला कॉल करून ते
तुमचा नंबर लागू शकतो नाही. लागत असेल तर ते डायरेक्टली सांगतात की लागू शकते, आम्ही कन्सल्टन्सी घ्यायला तयार आहे. जर तुमचा पर्सेंटेज कमी असेल, तुम्हाला हवी असलेली ब्रँच लागत नसतील, तर डायरेक्टली ते सांगतील तुम्हाला की आम्ही कन्सल्टन्सी घेणार नाही म्हणून, है ना. त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल मुलं, तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करा इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून. त्या ठिकाणी तुम्हाला मॅडमचा कॉल येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ठरेल की तुम्हाला कन्सल्टन्सी करायची आहे की कशी. ठीक आहे. आणि जर तुम्ही स्वतः जर करू शकत असले तर वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम, तुम्ही करू शकता स्वतः. पण तुम्हाला ते स्किल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या यायला पाहिजे. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.